आजच्या प्रयोगाचे नाव आहे विभाजनातील मजा. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे आपल्याला माहित आहे रसायनशास्त्रात अचूक परिणाम मिळवण्यासाठी शुद्ध पदार्थांची आवश्यकता असते. हे शुद्ध पदार्थ मिळवण्यासाठी विभाजनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. या प्रयोगामध्ये लाकडाचा भुसा, लोखंडाचे कण, रेती, छोटे दगडांचे तुकडे या सगळ्यांचे मिश्रण आपण वेगवेगळे करणार आहोत. नमस्कार, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. चला मग जाणून घेऊया विभाजनाच्या विविध पद्धती. पहिली पद्धत आहे विनोइंग. यामध्ये मिश्रण हवेमध्ये सोडल्या जाते. त्यामुळे काय होते की त्यातील हलके पदार्थ जसे भुसा वगैरे हलके घटक हे वेगळे केले जातात. त्यानंतर दुसरी पद्धत आहे चुंबकीय विभाजन. यामध्ये त्या मिश्रणामध्ये चुंबक फिरवल्या जाते. त्यामुळे काय होते की त्यातील लोखंडाचे कण त्याच्याकडे आकर्षित होतात आणि मिश्रणातून अलग होतात. त्यानंतर तिसरी पद्धत आहे सेडिमेंटेशन अँड डिकंडेशन, म्हणजे गाळ बसवणे आणि पाणी वर काढणे. यामध्ये असं होते की जेव्हा आपण मिश्रण पाण्यामध्ये टाकतो त्यातील भारी वस्तू म्हणजे रेती, दगड हे सगळे पाण्याच्या तळाशी बसतात आणि जे शुद्ध पाणी आहे ते वर राहते. त्यानंतर यानंतरची पद्धत आहे फिल्ट्रेशन म्हणजे गाळणीकरण. यामध्ये आपण करतो की फिल्टर पेपरद्वारे ते मिश्रण गाळून घेतो. यामुळे काय होते की त्यातील आणखी बारीक कण फिल्टर पेपरद्वारे बाहेर निघाले जातात. मग शेवटी उरते मिठाचं मिश्रण. हे मीठ वेगळं करण्यासाठी आपण वापरतो बाष्पीभवन ही पद्धत. यामध्ये पाणी उकळवून टाकतो. त्यामुळे काय होते की पाण्याची वाफ निघून जाते आणि खाली फक्त मीठ राहते. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे पुरेसं पाणी, फनेल, प्लास्टिक ट्रे, रिंग मॅग्नेट, फिल्टर पेपर, टेस्ट ट्यूब होल्डर, 2 डब्बे, एक कंटेनर, एक मेणबत्ती, प्लास्टिक स्पॅच्युला, एक मिश्रण, थोडंसं पेपर आणि एक साधा पेपर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण हे मिश्रण घेऊया. हे 5 गोष्टींचं मिश्रण आहे. यामध्ये लाकडाचा भुसा, लोखंडी कण, रेती, दगड असे मिळून 5 पदार्थांचं हे मिश्रण आहे. तर सगळ्यात आधी आपण हे ट्रे घेऊया आणि या ट्रे मध्ये हे मिश्रण असं काढून घेऊया. हे बघा, हे 5 गोष्टींचं मिश्रण आहे. तर आपल्याला पहिली प्रोसेस करायची आहे ती म्हणजे विनोइंग. ती आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या ट्रे मध्ये हे हळूहळू सोडायचं आहे. हवेमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. या प्रकारे आपला लाकडाचा भुसा यामधनं वेगळा करून घ्यायचा आणि खाली उड्या बाकीचं मिश्रण. त्यामध्ये आहे रेती, दगड आणि लोखंडाचे तुकडे आणि काही प्रमाणात मीठ. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे मॅग्नेट घ्यायचं आणि हे मॅग्नेट आपल्याला यामधून फिरवायचं. जेव्हा आपण हे मॅग्नेट यामध्ये फिरवू, यामध्ये लोखंडाचे तुकडे, लोखंडाचे कण याला चिपकून जाईल आणि हे या प्रकारे वेगळे होऊन जातील. हे झालं आपली दुसरी प्रोसेस म्हणजे चुंबकीय विभाजन. आता आपण तिसऱ्या पद्धतीकडे वळूया. ते म्हणजे यामध्ये पाणी ओतून याचा गाळ खाली बसवूया. तर आपण हे पाणी घेऊया आणि यामध्ये मिळवूया. आता हे मिश्रण थोडं याला मिळवून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला 1 तासासाठी असंच ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल, यातील जेही रेतीचे कण, दगड, ज्याही भारी भारी घटक आहे ते याच्या तळाशी बसतील. आता 1 तासानंतर हे यामध्ये बघा, आपण पाणी ओतून ठेवलं तर यामधील सगळा गाळ, रेती, दगड सगळं
याच्या तळाशी बसलेला आहे, हे बघा. ठीक आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे, की आपण हे फिल्टर पेपर घेऊया आणि याला व्यवस्थित या फनेलमध्ये असं ठेवूया. असा पेपर लावून घ्यायचा. त्यानंतर ही डब्बी घ्यायची आणि यामध्ये हे मिश्रण गाळून घ्यायचं. हे बघा, यामध्ये गाळल्यावर सगळं पाणी पाणी शुद्ध झालेलं आहे. फक्त मिठाचं मिश्रण यामध्ये राहिलेलं आहे. यानंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया, ते म्हणजे बाष्पीभवन. आता आपल्याला काय करायचं, हे मिश्रण मेणबत्ती लावून घ्यायची आहे आणि हे उकळवून घ्यायचं. हे मिश्रण आपण या कंटेनरमध्ये टाकूया आणि हे उकळून घेऊया. चला मग करूया शेवटची पद्धत. त्याद्वारे आपण मीठ वेगळं करूया पाण्यातून. सगळ्यात आधी आपण मेणबत्ती लावून घेऊया. आणि मेणबत्तीवर हे मिश्रण उकळून घेऊया. थोडं कट करा असं, राहू द्या. या पद्धतीनं आपण हे मिश्रण उकळून घेऊया. आता 15-20 मिनिटं याला उकळून झाल्यावर आपल्याला शेवटी असं मीठ मिळेल. ही झाली आपली शेवटची पद्धत, बाष्पीभवन. आता या प्रयोगातून आपण काय शिकलो? या प्रयोगातून आपण शिकलो विभाजनाच्या विविध पद्धती, जशा विनोविंग, चुंबकीय विभाजन, गाळणे, बाष्पीभवन, अशा वेगवेगळ्या विभाजनाच्या पद्धती यातून आपण शिकलेलो आहोत. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे शेतीत. शेतीमध्ये शेतकरी धान्यातील हलका कचरा बाहेर काढण्यासाठी विनोइंग ही पद्धत वापरतात. दुसरा आहे घरगुती वापर. यामध्ये गव्हातील खडे, तांदळातील खडे बाहेर काढण्यासाठी विभाजनाची पद्धत वापरतात. तिसरा आहे म्हणजे बाष्पीभवन. ही पद्धत वापरतात पाण्यातील मीठ वेगळं करण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.